नमस्कार मित्रांनो, दिलीप थोरात फायनान्शियल ॲडवायझर माझ्या नवीन यूट्यूब चॅनल दिलीप ग्रो टॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अतिशय अतिशय उत्साही दिवस आहे आजचा. अतिशय उत्साही बाबासाहेब आंबेडकरांची जन्म दिवस आज आहे. मित्रांनो, संपूर्ण भारत साजरा करतोय नव्हे तर संपूर्ण जग साजरं करतोय. मित्रांनो, या जगातले जवळजवळ 200 देश बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतायत. मित्रांनो, हा आश्चर्य नव्हे, खऱ्या अर्थानं सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्याला म्हटलं होईल तर कोलंबिया युनिव्हर्सिटी जगामध्ये आहे. मित्रांनो, अमेरिकेमध्ये आहे. त्यांच्या त्या गेटवरती बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळा उभारून त्याच्या खाली लिहिले द सिम्बॉल ऑफ नॉलेज. म्हणजे बाबासाहेब हे ग्रेटेस्ट इंडियन आहेत. ग्रेटेस्ट इंडियन्स आहेतच आहेत, पण जगाने स्वीकारले की द सिम्बॉल ऑफ नॉलेज. म्हणजे एवढा मोठा महान तत्वज्ञानी या भारत देशामध्ये जन्माला आला. मित्रांनो, त्यांनी सांगितलं त्या काळात, आजही आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यांनी सांगितलं, जा आणि आपण आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे. देशाची शासनकर्ती जमात बनायचं असेल तर ते काही लोक परदेशातून आणायचे नाहीत. चीन, अमेरिका, थायलंड, मेक्सिको, स्वित्झर्लंड, पाकिस्तान तिकडून नाही आणायचे. आपल्याच भारतातील 140 कोटी जनतेपैकी कमीत कमी 70 ते 80 कोटी लोक तुमच्या बरोबर जर असतील, तुमच्या विचाराच्या बरोबर असतील, या देशामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ज्यांची प्रगती झालेली आहे, शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक दृष्टीने ज्यांची प्रगती झालेली आहे, अशा लोकांनी, जे भारतीय संविधानाच्या माध्यमातून ज्यांची प्रगती झाली, अशा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन भारतामध्ये शासन निर्माण करायचंय. मित्रांनो, या शासन निर्माण कशासाठी करायचंय? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड कास्ट या लोकांना भारतीय संविधानामध्ये 340वा कलम, 341वा कलम, 342वा कलम जे दिलेलं आहे, त्या माध्यमातून या देशामध्ये जे संसद आहे, संसदेची 2 सभागृह मित्रांनो, एक लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेमध्ये 543 खासदार निवडून जातात आणि राज्यसभेमध्ये 250 खासदार निवडून जातात. मित्रांनो, 800 ते 850 खासदार या देशामध्ये भारत देशाची जी आर्थिक लोकशाही आहे, लोकशाहीच्या माध्यमातून निवडून जातात आणि या देशाचा कारभार केला जातो. मित्रांनो, या भारतीय संविधान निर्माते जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला काय दिलं, असे अनेक प्रश्न या देशात केले जातात. पण खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं त्यांनी. भारतामध्ये एकत्र जी कुटुंब पद्धती आहे, त्या कुटुंब पद्धती मला वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विकास करण्यासाठी जे काम केलेलं आहे. मित्रांनो, गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत, राज्य पातळीपासून देश पातळीपर्यंत या देशातल्या प्रत्येक राज्याला अधिकार दिले, मुख्यमंत्र्याला अधिकार दिले, राज्यपालाला अधिकार दिले, भारताच्या राष्ट्रपतीला अधिकार दिले, भारताच्या प्रधानमंत्र्याला अधिकार दिले. हे सगळे अधिकार भारतीय संविधानाने दिले. मित्रांनो, शेतकऱ्याला दिले, विद्युतकाला दिले, प्रशासन सेवेमध्ये काम करणाऱ्या अगदी कमिशनर असेल, SP असेल, PSI असेल किंवा PI असेल, कलेक्टरपासून ते अगदी गाव पातळीतल्या प्रत्येक ग्रामसेवकापर्यंत त्यांनी अधिकार दिले. आणि निश्चितपणे त्यांनी आपल्या या देशामध्ये संविधान निर्माण करून प्रत्येकाला अधिकार दिले. अशा या महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या जन्मदिनाच्या निमित्त लाख 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 नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा. आणि त्या सर्वांना मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो.